तिलारी महाराष्ट्राचे ॲमेझॉन म्हणून ओळखले जाते असे गर्द जंगल, कोकणातील सर्वात मोठे असे धरण आणि या दोन्हींना जिच्यामुळे ओळखलं जातं ती तिलारी नदी. अशा त्रिकुटाची मिळून होणारे तिलारीचे खोरे, ज्याच्यामध्ये तिलारीतील उपनदीतील रांजणखळगे, तिलारीचे जंगल, वन्य प्राण्यांशी झालेली रोमांचक भेट आणि शेवटी परतीचा प्रवास. या स्वर्गमय कोकण सिरीजची सांगता या आपल्या शेवटच्या एपिसोड मार्फत होत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सफर स्वर्गाची या आपल्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे ट्रॅव्हल करता करता मी आता थेट येऊन पोहोचलो आहे अंबोली घाटामध्ये, अंबोली जंगलामध्ये आहे. कारण की रात्री तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कळत असेल की मी नक्की कुठल्या ठिकाणी येऊन थांबलेलो आहे आणि कोणासोबत. तर येस, माझ्यासोबत आहे आपला इथलाच रान माणूस प्रसाद. तर प्रसाद, आजचा प्लॅन काय आपला? दादा, आजचा प्लॅन असा आहे की आज आपण महाराष्ट्रातलं ॲमेझॉन ज्याला म्हणतात तिलारीचं जंगल एक्सप्लोर करणार आहोत. आता आपण ज्या गावात आहोत हे चौकुळ गाव. इथून आपण साधारण एक 5-6 किलोमीटर वरती घाट उतरणार आहोत. अगदी डेन्स फॉरेस्ट आहे, ऑफ रोड आहे. ऑफ रोडिंग केल्याच्या नंतर आपल्याला तिलारीची एक उपनदीत जायचंय, ज्या नदीने तिच्या प्रवाहात रांजणखळगे तयार केले. आणि हा रांजणखळगे तुझा व्हिडिओ बघितला मी, तोच. येस, कडक. आपण आंघोळ करू शकतो ना तिथे अगदी. आणि इतकं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, म्हणजे आमचे तो समुद्र किनारे तर बघितले तसे स्वच्छ आहेतच, पण ह्या ज्या नद्या समुद्राला मिळणाऱ्या आहेत ज्या आमच्या, त्या सुद्धा इतक्या स्वच्छ आहेत आणि कुठेही कचरा नाहीये. आणि ह्या सगळ्या डोंगरातून येणारं पाणी असल्यामुळे तुला एक वेगळा फील आहे. म्हणजे आज तू तर मनालीचे ब्लॉग्स तुझे मी बघितले, तिथलं जसं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे तसं कोकणातलं क्रिस्टल क्लिअर पाणी आज आपण बघणार. एक नंबर. सो मच एक्साइटेड. येस, लेट्स गो. आजची सुद्धा सकाळ गव्हाण्यानेच होणार, कालची सुद्धा सकाळ गव्हाण्यानेच झाली. आता आजचं गव्हाणं जे खाणार ते आम्ही काकांच्या आजचं खाणार आहे ना. चला, आता हे थंड व्हायच्या आधी आपण ह्याचा फडशा पाडूयात. तर मित्रांनो, आपण जिथे थांबलो त्या कॉटेजची मी थोडक्यात टूर देतो. म्हणजे हे बघा ना, एवढ्या जंगलाच्या मध्यभागी इतकं भारी कॉटेज तुम्हाला, आणि तेही जिथून तुम्ही जर बघाल ना तर पूर्ण जंगल बाहेर दिसतंय. आणि याही ते 2 दिवसापूर्वी गवे वगैरे पण येऊन गेले ना पाणवठ्यावरती. समोर पाणवठ आहे ना, तो नदी पण आहे, छोटीशी नदी आहे, पाणवठा आहे. तेव्हा त्या तिथे असलं भारी ना, अशी गॅलरी या साईडला, जंगल साईडला. मस्त वाटलं मला रात्री तरी या इथे झोपायला. लवली. हे नाही, या इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी वॉश बेसिन आहे, हे टॉयलेट्स बाथरूम आहेत. आणि काय क्वालिटी आहे, मस्तच. काय स्टेजचे इथले चार्जेस काय आहेत आपले? 2000 रुपये. व्हेरी गुड. आणि इकडे मग ते आपल्याला राऊंड ट्रिप पण देता का तुम्ही? अरे वा, अजून काय पाहिजे लोकांना? तर या रिसॉर्टचं नाव आहे अरण्य अंबोली. हे एकदम अंबोलीच्या जंगलाच्या मध्यभागी हे रिसॉर्ट आहे, त्यामुळे जबरदस्त अनुभव तुम्हाला येऊ शकतो. मला तर येतोय. तर रात्री आम्ही या इथे स्टे केला होता, म्हणजे मी नाही, ह्या दोघांनी. बट येस यार, छान वाटलं या इकडे ओव्हरऑल. आणि बाय द वे, सकाळी मी खूप उशिरा उठलो, नाहीतर सनराईज काय जबरदस्त आला असता ना. हा, थंडीमुळे झोप चांगली लागली मला. तिलारीसाठीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. बाय द वे, आपल्या काळा घोडावरती अश्वारूढ आहे प्रसाद, आणि तो आज गाडी चालवतोय. बाय द वे, तुझी गाडी घेणार होतो आपण, है ना? येस. बट त्यापेक्षा म्हटलं की काळ्या घोड्यावरचा जो अनुभव आहे जंगलातला, तो आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात. काळा घोडा कोकणात आला. येस. प्रवासाला सुरुवात पण झाली नाही, तोच असा नजारा आपल्याला बघायला मिळालेला आहे. बाय द वे, तिथे घार एक गिरट्या घालते. मला असं वाटतं तिथे काहीतरी तिला दिसलेलं आहे. आपल्याला असे बरेचसे पक्षी मिळणार आहेत. आणि आता ही जी वांगणी शेती आहे, याला वांगणी शेती, हा, ही नदी असते बर पावसाळ्यात. तर आता काय होतं, नदी आटली की तिचे जर नदीचं राहिलेलं पाणी आणि जो गाळ असतो त्याच्यावरती ही वांगणी शेती करतात. बरं. आता हे काही जे पक्षी आहेत तिथे तो पॉन्ड हेरॉन आहे, तो जो आहे तो पॉन्ड हेरॉन आहे. वरती ब्राह्मी काईट आहे. बरं. इग्रेट असतात, अजून अनेक प्रकारचे बर्ड्स येतात इकडे. ओके, सही आहे. म्हणजे मी पहिल्यांदा ही गोष्ट ऐकतोय की नदीमध्ये कोणी शेती करतंय. लवली.
मगाशी जशी आपण वांगणी शेती बघितली तशीच या इथे इथली लोकल मंडळी शेती करतात आहेत. तर ती शेती कशी करतात आहेत ते आपण दाखवूयात. आणि या इथे कशाची शेती करतात आहेत ते आपण बघूयात. हे कॅनोल आहे, हा पोटपाट आहे ना. कशाची शेती ही? मिरची लावताय का? मिरची आणि कांदे. आणि हे पाट बघा कसे बनवले त्यांनी. शेणाचे आहेत का हे साईडला? हो ना. ह्याला भारी आहे. आमच्याकडे असं कधी पाट बनवत नाहीत. आम्ही सातारचे. किती शेती तुमची इकडं हो? शेती किती? भरपूर आहे का? हा, करणारच कोण नाही काय? बाहेर गेले का सगळे? इथं काय आहे? हो हो हो, कांदा लावलाय का? तो थोडासा झोपलाय का? आत्ताच लावलाय म्हणून का? रात्री लावलाय का? तर मंडळी ही आहे त्यांची पाणी काढण्याची पद्धत. आणि त्यांना शेतीला पाणी फक्त याच नदीचं असतंय. तर असं ते पाणी काढतात वरती. क्या बात आहे. या इथं पाठीमागे त्यांनी दगडं लावलेले आहेत, ओझं लावलेलं आहे. आणि या इथून हे पाणी असं ह्या पाटाने सोडून देतात. वा 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 वा. म्हणजे आधीच्या काळामध्ये जशी बैल विहिरीतून पाणी काढण्यासाठी जसं ती मोठा असायच्या, तशा ह्या माणसांच्या बनवलेल्या मोठ्या आहेत. लाट म्हणतात त्याला. तुमच्याकडे लाट म्हणतात का? काका हे काय केलंय? हे भाजणीसाठी आहे. म्हणजे जमीन भाजायला. जमीन भाजायला? जमीन का भाजायची? मग भाजी वर येते लवकर. हो. आणि रान येत नाही. म्हणजे कराड आहे काय नाही, येत नाही. बर. त्याच्यासाठी असं हे टाकतात. तर मित्रांनो हे आहे ह्यांचं खत. खत. आणि हे कशापासून बनवलंय? हे शेणखत. शेणखत आणि राख दोन्ही मिळून हे मिक्स केलेलं आहे. अरे बापरे. आणि हे सुक असतंय की ओलच असतंय? नाही, हे सुक केलेलं आहे. आणि मग ह्या इथं हे जे ते ओला आहे. ते ओलं शेण आहे ना. ते पाटाला काढायला याला. पाटासाठी केलंय काय? ओके. ते खतासाठी नाही? खतासाठी नाही. अरे बापरे. हे खत हे गेल्या वर्षाचं ठेवलेलं आहे. हे मिक्स करून आणलेलं आहे. अरे वा. तर आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे तुम्हाला नाचणीची शेती बघायला मिळेल. म्हणजे आता शेती ऍक्च्युली ती काढणी झालेली आहे ना. आणि या इथे मचान आहे. आणि या इथे ह्याला काय म्हणतात? खळ म्हणतात ना. हे जे दिसतं ते गवत नसून नाचणीच आहे ना. इथे या डोंगरपट्ट्यामध्ये नाचणी केली होती ना, तर त्याची नाचणीची कापणी झाली. म्हणजे जे ऍक्च्युअल जे नाचणीचे कणस जे असतं, कणीस, ते कणीस काढलं. त्याच्यानंतर जे नाचणीची रोप आहेत ती उरलेली आहेत. आता हे गवत आहे म्हणून ते हे सगळं गुरं ही गवत आता खाऊन संपवणार. त्यांच्यासाठी आता हे फीड आहे गुरांसाठी. गुरांसाठी वेगळ्या चाड्या आणायची गरज नाही. आता आणले की इकडे त्यांना सोडायचं. त्यांचे नाचणीचे छोटे छोटे डोंगर आहेत, त्यांचे प्रत्येकाचं खळं वेगवेगळं असतं. दोन तासाच्या राईड नंतर ना आणि भन्नाट अशा ऑफ रोडिंग नंतर आपण आता थोडंसं विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. कारण की हात अवघडला होता खूप. आणि आता या इथे प्रसादने मला सांगितलं की इथे समोर जो ओढा दिसतोय त्या ओढ्याला पावसाळ्यात जबरदस्त असा फ्लो असतो आणि धबधबा मस्त वाटतो इथे, है ना. बट या इथे पाणी जरी तुम्हाला दिसत नसलं तरी मला इथे पाणी ऐकू येत होतं. आणि ते जे पाणी आहे ते इथे आहे. जो झर आहे तो त्या दगडांच्या खालून येतोय.
तर आता आपण पोहोचलो आहोत कोलझर या गावी. ॲक्च्युली खूप म्हणजे प्रचंड भूक लागलेली आहे आणि आमच्या प्लॅननुसार गोष्टी होत नाही आहेत कारण की आपण शूट करतोय त्यामुळे तिथे ते आपल्याला थांबावं लागतं आहे. सो नाहीतर आपण जर टाईम मॅच केला तर आपण आता जेवण करत असतो. काय घेऊयात? कोकम सरबत. ओके. आपल्याकडे ते अजून पण असं कैरी पण आहे असं काहीतरी असतं. कैरी पण असतं पण ते कैरीच्या सीझनला छान लागतं. बाबांनो आता मी या गाव हिंडान आणि थेट आलो या काजीच्या बागेत आणि इथून आम्ही नदीच्या खळग्याकडे जायचं. अरे मेल्या नदीकडे नाही नईकडे वरतय तू. नईकडे वरतय. चल मला तो घेऊन जातय. हे आमासनी काय मालवणी भाषा येऊन नाही राहिली मध्येच मी कुठेतरी नगरी भाषेत टाकून राहिलो. पण मजा येते बर का. अयो तू कुठे घेऊन चाललाय भाई? अरे भाई मी सांगते माझ्या पाठसून फक्त यायचं आणि आवाज करायचो नाही. हळूहळू चालायचा. हळूहळू चालायचा. माका जंगलांशी एक्सपिरियन्स असता. काय एक जंगलातले गजाली ऐकशीत बाबा. अच्छा आवाज खरंच बरं काय. तू डेन्स म्हणतोयस ना हे खरंच डेन्स आहे. मला वाकून चालावं लागतंय. इथे मला आता काटा लागला आणि या इथं नारळाची झाडं दोन्ही पण पडलेली आहेत. ओ भावड्या आम्ही असं जातो. क्या बात आहे. आम्हाला आवाज नाही करायला सांगितलेला आहे मी ब्लॉक करतो. सॉरी बरं का. कुठलं पक्षी तो? अरे 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 हा वाईट बघितलास का? वाईट बघितला मी. कुठला माहितीये का? इंडियन पॅराडाइज फ्लाय कॅचर. हा खूप मोठा पक्षी. स्वर्गीय नर्तक सापडला आपल्याला. एक नंबर. यार माझ्याकडे झूम लेन्स पाहिजे होती आता है ना. तो बघ तिथे बसला होता. तिथे आतमध्ये गेला. तिथे मस्त उडत गेला तो. खूप मोठी शेपटी होती त्याला. पूर्ण व्हाईट असतो. वर गेला आता त्या डेन्स. ओके झाडीत गेला. हा दिसतोय मला तो. गेला 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 वरती निघालाय. इलोय बाबा एकदा तो नाहीकडे. नाही कसली निळ दिसतो. पाणी बघलं बघ तरी एकदम तुका तळ दिसतो. काचेसारख्या पाणी. हा काचेसारखं पाणी. एकदम म्हणजे एकदम वरती जाऊन बघूया आता पुढे. वरती आपल्याला खळगीतनं जायचं. एकदम खाली जा. तर फायनली मराठीतला यूट्यूब सुपरस्टार आज माझ्यासोबत या रांजण खळग्यांमध्ये आहे. एन्जॉय करतोय. तर आपण विचारूया कसं वाटलं त्याला. हाव यू आर फीलिंग ब्रो? एक नंबर. सफर स्वर्गाची हे जे आपल्या ट्रॅव्हल सिरीजचं शीर्षक आहे ते खरंच या इथे येऊन सार्थकी लागलं. आणि थँक्स टू प्रसाद
थँक्स. कारण की ही अशी ठिकाणं आहेत ना, ते फक्त नशीबवानांनाच बघायला मिळतात आणि अनुभवायला मिळतात. प्रत्यक्षात तुम्हाला मी सांगतो, सुरुवातीला मी फक्त इमॅजिन केलं होतं. प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा खरंच अक्षरशः प्रेमात पडाल आणि त्याच्यानंतर इथून तुमचा पाय निघणार नाही. कारण की कसं होतं की सकाळी आपण ज्यावेळी आलो म्हणजे दुपारी आलो त्यावेळी थेट सूर्याची किरणं वरतून होती. त्यामुळे आपल्याला हे जे आता क्लिअर पाणी दिसते पाठीमागे ते दिसत नव्हतं. आता सूर्य थोडासा खाली मावळतीला निघाला, त्यामुळे त्याची तिरकी किरणं त्या पाण्यावरती पडतात, त्यामुळे खालचा तळ एकदम क्लिअर दिसतोय. अगदी बरोबर. आणि जसं हिमालय किंवा अशा ज्या नद्या असतात बर्फाळ प्रदेशातल्या, तशीच ही आपली एखादी सह्याद्रीतली नदी जी अशीच खळखळ वाहते आणि दगडांमध्ये ती अशा पद्धतीच्या खळगे निर्माण करते. नदीची ताकद अफाट आहे. प्रसाद, आता खय जायचं असा रे. आधी पहिला मला सांगतो का, ह्या आवडला मला जाम आवडला. आता आम्ही काय करूया, हैसून जी तिलारीची मोठी न्हय असा नाही मोठी न्हय, ह्याच्यापेक्षा मोठी नाही, ह्याच्यापेक्षा मोठी, एकदम मोठी, म्हणजे हीच नदी त्याका जाऊन मिळता. हा आणि त्या नदीच्या बाजूक एक कुडाशे नावाचं गाव हा. बर. थंयसर आपल्या मित्राचं एक वानोशी फॉरेस्ट होमस्टे हा, म्हणजे जंगलातलं होमस्टे. आणि थंयसर आम्ही जातलो आणि त्या नदीच्या बाजूक एक मोठा झाड हा. तर आम्ही तुका दाखवतो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा. मला भूक लागली, त्याची व्यवस्था जोक घालतं मला जाम जोक लागले. काय भारी आहे हे. काय नाव आहे इथल्या रिसॉर्टचं? रिसॉर्ट आहे की होमस्टे? फॉरेस्ट होमस्टे. ओके. इथे जे वाईल्ड लाईफ लव्हर्स वगैरे तिलारी जंगल जे फिरायला येतात त्यांच्यासाठी इथे राहू शकतात आणि इकडे बर्ड फोटोग्राफी वगैरे करू शकतात. बर्डिंग करू शकतो काय? अरे वा. की बघा यांनी या इथे बटरफ्लाय गार्डन तयार केलेले, म्हणजे अशी झाडं लावलीत ज्याच्याकडे बटरफ्लाय अट्रॅक्ट होत असतात. या इथे मचान बनलेलं, ज्यांना बर्ड वॉचिंग करायचं आहे ते तिथे जाऊन करू शकतात, फोटोग्राफी पण करू शकतात. आणि त्या तिकडे खूप मोठी टेकडी आहे, म्हणजे डोंगर बोलू शकतो है ना, खूप मोठा आहे. तू म्हणला छोटी आहे बट भरपूर मोठा आहे तो. बऱ्यापैकी मोठा डोंगर आहे, हांचट डोंगर आहे. त्यांनी तो तसा राखलाय पूर्ण जंगल. होय का? आणि या इथं पक्ष्यांसाठी यांनी असे मस्तपैकी कुंड करून ठेवले आहेत सगळीकडे, सो जेणेकरून ते पक्षी पाणी प्यायला सुद्धा येतील, त्यांना पाणी प्यायला पण मिळेल आणि जे फोटोग्राफर्स आहेत त्यांना फोटो काढायला पण मिळेल. ओव्हरऑल बघाल तर ह्यांचे सगळे जे काय गोष्टी आहेत त्या उडण आहेत, म्हणजे इथे नेचरमध्ये आल्याचं तुम्हाला नक्कीच फील होणार. तर मित्रांनो, हे आहे काजूचं झाड आणि या झाडाला आता लागलेला आहे मोहोर. तर तुम्ही बघू शकता की हळूहळू आता हा मोहोर फुलतोय आणि मग काजवं बाहेर पडायला लागलेत. काजवे नाहीत, काजू बाहेर पडायला लागलेले आहेत. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की हा काजू बघण्यासाठी आम्ही कुठल्या एखाद्या बागेत आलो असो. कोकणात रस्त्याच्या कडेला काजू लागलेले असतात बघा. पोटपूजा झाल्यानंतर ना आपण आता थेट येऊन पोहोचलो आहोत तिलारीच्या धरणावरती, डॅमवरती. बाय द वे, हा माझा ह्या ट्रिपचा शेवटचा पॉईंट आणि खूप भारी वाटतंय. ही ट्रिप माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे आणि इथे शेवट होतोय त्याचा. बाय द वे, ह्या धरणाबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. म्हणजे हे जे धरण आहे ते मोस्टली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच येतं, म्हणजे महाराष्ट्राचं हे धरण आहे. बट महाराष्ट्रातील काहीच खेड्यांना, म्हणजे जवळपास 30 कॅनल चालू नाहीये, 30 खेड्यांना फक्त पाणी जातं. अदरवाईज सगळं पाणी हे गोव्याला जातं. 70 गावांना पाणी जातं गोव्यातल्या. त्यामुळे ॲज सच अशा ह्या धरणाचा आपल्याला काय फायदा नाहीये. बट हा आता सौंदर्य म्हणून आपल्याला याचा एक टुरिझम म्हणून नक्कीच एक फायदा करू शकतो आपण. छोटासा, कदाचित हा थोडासा कटू मुद्दा वाटेल आणि जीवन कदमच्या ब्लॉग्सच्या व्ह्यूअर्सना तो आवडेल की नाही मला सांगता येणार नाही. पण असं म्हणतात की धरण म्हणजे मरण, आणि हीच परिस्थिती आहे. म्हणजे या धरणामध्ये साधारण 8 गावं आमची विस्थापित झाली कोकणात, आणि जी की डेन्स फॉरेस्ट मधली गावं होती आणि पूर्ण समृद्ध गावं होती. आज फक्त आम्हाला वाटतं छान आहे, पाणी आहे, खूप आहे, पण खरं बघायला गेलं तर ह्या पाण्याचा उपयोग काहीच नाही. आणि जी विस्थापित जी लोक झाली त्यांना काही धरणात थोडेफार दिवस कामाला त्यांच्या एज्युकेशन प्रमाणे काम मिळाली. आता ते काही नाहीये, कुठेतरी असेच नोकरी बिक्री करतात, गोवा बिवा जॉब करतात आणि टेम्पररी जॉब करतात. आणि बाकी ह्या भागा पाण्याचा काही उपयोग नाही. इथे रबर लागवड झाली आहे, ती पण केरळी परप्रांतीयांनी. इथल्या लोकांनी काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे खरोखर धरण मरण आहे तसं बघायला गेलं. नाही, मी हे तहानलेला मासा नावाचा एक व्हिडिओ बनवला होता. तहानलेला मासा म्हणजे तिथला मूळ निवासी, त्या धरणापासून जवळ असलेला निवासी, त्यालाच पाणी मिळत नव्हतं असं धरण म्हणजे तानसा धरण.
आणि त्याला अलाउड नव्हतं, तू पाणी घ्यायचं नाही. या धरणामुळे काय झालं, मोठी परिस्थिती. गेल्या वर्षी तिलारी नदीला मोठा पूर आला, कारण ह्या धरणामुळे काय झालं, हा सिंधुदुर्गातलं सगळ्यात म्हणजे कोकणातलं जवळपास सगळ्यात मोठं धरण आहे. बरोबर. आणि कोकणात एवढं मोठं धरण करून उपयोग नाही, नदी अडवून उपयोग नाही, कारण प्रचंड पाऊस पडतो. एवढ्याच कॅचमेंट एरियामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि ते अचानक जेव्हा पाणी सोडतात ना, तेव्हा त्याच्या सगळ्या दोन्ही बाजूच्या गावांची बागातीच्या बागाती वाहून गेल्या आणि घराच्या घरं वाहून गेले. अशी परिस्थिती आहे एकंदरीत. येस. तिलारी संवर्धन राखीव महाराष्ट्रातील पश्चिम घाटात येणारा तिलारी जंगल व समुद्राचा परिसर हा जैवविविधतेने संपन्न आहे, तो नक्कीच आहे. पण मला या इथलं अजून एक महत्त्वाचं वाक्य मला आवडलं. आम्हालाही तिलारी संवर्धन राखीवमध्ये हक्काचे स्थान असू द्या. हत्ती याच्यासाठी की कारण की ह्या जंगलामध्ये बरेचसे हत्ती आहेत जे ह्या तिलारी धरणामुळे इकडे स्थलांतरित झालेत ना, कर्नाटकातून. कर्नाटकाच्या पश्चिम घाटातून पुढे त्यांनी प्रवास केला आणि ते आता इथे मोठा पाणी साठा आहे, कारण हे मोठं धरण आहे. बरोबर. इथे आता त्यांना पुरेसं पाणी मुबलक आहे, खायला मुबलक आहे, त्यामुळे ते इथे आता स्थिर झाले. त्यामुळे आता हे संवर्धन राखीव क्षेत्र आहे. पाहिजे आम्हाला पारगड करून पुढे जायचंय, त्यामुळे हा बोलतो की हा एक जो रोड आहे तो मधला शॉर्टकट ऑफ रोड आहे पूर्ण, म्हणजे नवीनच रस्ता झालाय कच्चा. हा ना, बघतो आता चांगला आहे का. ओके. काय सापडला रस्ता? सापडला. कुठे नाही, एक देऊळ लागणार. होय का. त्या देवळाकडून आपल्या डोंगरातून असा रस्ता आहे वरती घाट, पण तो चांगला आहे का. पण टू व्हीलर जाईल का. धमाल येईल का. तो बघ किती मोठा पारगड आहे वरती त्या तिकडे. अरे हा वाट लागेल. अरे थांब ना, विचार ना त्यांना. कोण आहे तिकडे, कोण हिशोबत तो काय त्या बाजूने हा आला असा. विचार. अरे विचार की इच्छा गावात हा खतरनाक आहे. थांब जरा, तुझ्यासाठी एक भारी गोष्ट आहे आपल्याकडे. ठीक आहे. शपथ रान माणसा, हे काय प्राणी तो. अरे इथेच प्राणी गेला, आत्ताच गेला. आणि कुठे 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 अंगावरती येईल, अंगावरती येईल. कशाला वाघेटी आहे, पण कशाला जातो आपण. हे भाई हा ब्लॅक पॅन्थरचा काय छोटा आहे काय. ऐक ना, नको ना इकडून जायला आपण. अरे पण नको जायला असं माझं म्हणणं आहे. अरे पण आत्ताच इथेच प्राणी लागलाय आपल्याला, आपल्याकडे काय सिक्युरिटी नाहीये. कसला ऑफ रोड आहे हा, बापरे. चला, प्राणी एखादा आला तर आपल्याला पळता पण येणार नाही स्पीडनं. हा राहते ना. बापरे प्रसाद, ॲडव्हेंचरस आहे, ॲडव्हेंचरस प्रवास हा. एकतर ऑफ रोड, त्यात हा आपल्याला चढणीचा रस्ता आहे, वरती चढायचं चाललेलं आहे आपलं. आणि तोही हा लँडस्लाईड झालाय या इकडे. बापरे पावसाळ्यात. आणि समोर या इकडे असा मस्तपैकी कोकणचा प्रदेश दिसतोय, तिलारीचा. बापरे. आणि सुरुवातीलाच पहिलाच एक प्राणी दिसला. हा
फाटलीच माझी, पहिल्यांदाच फाटली माझी. आणि आपल्याकडे बघत होता तो. तू बघत होता का आपल्याकडे? म्हणून मी पटकन गाडी. अरे मी बघितलंच नाही, माझ्याकडे मला दिसलाच नाही तो. आपल्याकडे पटकन बघत होता तो. हा, हल्ला करण्याची तयारी होता. हल्ला करण्याची तयारीच होतो. एकदम फुल ह्याच्यात होता, स्वसंरक्षणासाठी हल्ला. हा, अरे पुढे गाडीच नाही जाऊ शकत प्रसाद, ते स्टॉप आहे. त्या बाजूला कुठे काय काहीच नाहीये. इथपर्यंत रस्ता बनवत आलेत, अजून पुढे बनायचं आहे. आईच्या गावात फसलो आपण थोडासा. मी सांगतोय, मला असं वाटतं तिकडून काहीतरी असू शकतं बरं का. बघूयात आपण आता खाली जाऊयात. नाही ना, हा नवीनच आहे ना, बनायचं चाललंय हे दिसतंय. बापरे, आपल्याला पुन्हा खाली जावं लागणार आहे. दुसरीकडे कुठे रस्ताच नाही दिसत आहे. आणि किती हाईट केली बघितलं ना ह्याला. जास्त काहीच नाहीये ना, काहीच नाहीये. तिथून टू व्हीलर लावून वर बघूया. नाही ना भाई, सांगतोय काय, विचारत ना गावात जाऊन थोडा वेळ होईल. पण तर तिकडून गाडी येण्यासाठी रस्ता आहेत, नाही तिकडून माणसं येतात चालत. ह्यांना विचार. अरे भाई, पारगड त्या नावात मला दिसलेच नाही का? नाही, खाली जायचं अजून. नाही वर जायचे असं वर. हा, वर डांबरी कुठे आहे? डांबरी काय इथेच पण होते. हा होता भावा रस्ता, डांबरच लागला ना भाई, डांबरी डायरेक्ट. इथून वरती जायचंय पारगडावरती आहे ना. थांब 3 वर्षापूर्वी मी इथेच आलो होतो आणि याच टायमिंगला इथे होतो पारगडावरती. काय योगायोग आहे. आणि याच बल्बच्या समोर आम्ही व्हिडिओ बनवत होता, कारण की आम्हाला लाईट नव्हती व्हिडिओ बनवायला. असं वाटलं सुद्धा नाही की पारगडावरती ह्या मार्गे मी कधी वरती येईन, कारण की वरून मी सगळा म्हणजे पूर्ण कोकणपट्टा बघितला होता. काय बात आहे, अल्टिमेट एक्सपिरियन्स. मजा आली. चंदगड 31 किलोमीटर आहे आणि पाटणे फाटा 35 किलोमीटर आहे या इथून. तुम्ही पारगडचेच काय? पारगड. आता इथनं पुढचा आमचा जो प्रवास होणार, आता खालनं आम्ही वरपर्यंत आलोय, तर तुम्हाला रिस्की का वाटलं ते? नाही, तो रस्ता बरोबर नाही ना. नाही ना, मोरल्यावरून जो तुम्ही आलाय ना, हा गेल्या वर्षी केला होता. काल तिकडनंच आलोय गाडी. बर, पण गाडी घेऊन आलो. अरे बापरे, मी गोव्याला असतो. ओके. मग इकडं प्राण्यांचा काय प्रॉब्लेम? प्राण्यांचा काय प्रॉब्लेम नाही, प्राणी होते अगोदर. आता काय झालं, रस्ता झाल्यामुळे गाडी रहदारी चालू झाल्यामुळे ते असतात, पण याला की साईडला असतात. ओके, पण त्रास वगैरे देतात? नाही, त्रास वगैरे काय. त्रास फक्त हेला तर फक्त रान घ्यावे असतात ना, त्याने म्हणजे लहान कोणतरी त्यांचं असलं ना तरच देतं, नाही तर नाही देत. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्राणी कधी त्रास देत नसतात किंवा प्राणी कधी प्रॉब्लेम करत नसतात, आपण त्यांना करत असतो. आणि बघायला गेलं तर हा जो आहे तो कॉरिडॉर आहे त्यांचा, प्राण्यांचा भटकंतीचा, भ्रमंताचा अंदाज आम्ही करतो, प्राणी नाही करत. बरोबर आहे. प्राणी कुणाला उगाच त्रास नाही देत. हे तुम्ही वाघाला तुम्ही आगितला ना, आम्ही जर त्याला काहीतरी त्रास दिला तो आपल्यावरती अटॅक करतो, मुद्दाम अटॅक नाही करत. आता तिकडे याला आपला पुण्याला वगैरे हे झाला, कारण त्यांना जंगलच नाही ना राहिला. बरोबर, आम्ही जंगलावरती हे केलंय, त्यांची जागा आम्ही काबीज केली, मग ते कुठे राहणार? मग तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातून सोल्युशन काय आहे? नाही, सोल्युशन म्हणजे त्यांचं जे आहे ते त्यांना भेटायला पाहिजे ना. ते कसं भेटणार? ते सगळ्यांनी युवाने मिळून ते हे करायला पाहिजे ना. करायला पाहिजे. होय, ते कसं मला सांगा की आता हे बरेचसे रस्ते, आता या इकडे येतानाचा हा वेगळा रस्ता आहे आणि थेट गडावरती आला इथे, बरोबर आहे. मग आम्ही इकडे वरती येत असताना अजून एक रस्ता वरती जातोय. एक निर्वेली गेलो ना तो मध्ये. हो, एक निर्वेलला गेला, वरती एक जातोय रस्ता, किल्ल्यावर गेला तो, आमच्या किल्ल्यावर गेलाय, भगवती मंदिरकडे गेलाय. पण मग तिथे जाण्यासाठीची काय गरज होती? त्या रस्त्याची काय गरज? इथे रस्ता जर असता. नाही, तो रस्ता फक्त आम्ही मंदिरसाठी केलाय. नाही, पण मंदिरसाठी केलं तरी म्हणजे माझा एक पर्सनली असा मत असा की माणसांका जाण्यासाठी आपण वाईल्ड लाईफचं किती जीव घेऊचो. नाही, तेच ना, मंदिर आणि ह्या गोष्टी आपल्या आहेत ना. होय, आपल्या मंदिरासाठी आपण रस्ता बनवतोय म्हणजे त्यांची आपण झालं, तेच झालं ना. आता कसं आम्ही अशक्त व्यक्ती आम्ही करतोय, प्राणी नाही करत. मग तेच झालं ना. मग आपण श्रद्धा हे पाहिजे, निसर्गापुढेच्या वरचे असतील तर त्याला काय बोलायला उपयोग नाही. पण त्यामुळे निसर्गाने जे आता जो काही प्रकोप करायला लागलाय, सिच्युएशन जी आहे ना आताची ही कोरोनाची, ती त्यांनीच केलेली आहे. त्यांनी नाही केली, हे आम्ही केलेलं आहे. मग आता आमची एवढी हे आहे, क्राऊड एवढं आहे की प्राण्यांना कुठे राहता पण येत नाही. आम्ही जंगलमध्ये जातो, आम्ही जंगल तोडतो, त्यांची जागा आम्ही काबीज करतो ना. बरोबर. काय चाललं आता? मग तेच ना. पारगडचे लोक इथले स्थानिक नव्हेत. पारगडवर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आम्ही आलेली माणसं. आमचं आडनाव शेलार. बरोबर. मालुसरे आहेत, शेलार आहेत, सगळे आहेत. बरोबर. आणि आम्ही त्यांनी कोकणवर स्वारी केली. कोणी? बरोबर. महाराजांनी आम्ही 500 मावळ्यांच्या सोबत त्यांनी कोकणवर स्वारी केली आणि त्यांनी गोव्यावर स्वारी केली. गोवा काबीज केला आणि त्यांच्यासोबत आलेली माणसं आम्ही. आणि त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला हे केलं, राहायला दिलं, इथं हे केलं, राहायला दिलं. राहिलो काही दिवस. ते छत्रपतींनी इथं मुक्काम केला. सदर म्हणून इथे आहे, छत्रपतींचा पुतळा आहे. तुम्ही किती वाजता आलाय मला माहिती नाही. वर तुमचं सिनरी तुम्ही बघितलं. आम्ही मागच्या 3 वर्षापूर्वी आले. आणि ही हरिजन वस्ती ही त्या पायथ्यापासून त्या आमच्या बरोबरच आलेली माणसं ही ह्या ठिकाणी राहिली. ही वर जायला आता देवस्थानच्या तुम्हाला काही बोललोय त्या ठिकाणी हे देवस्थानावर बियातच जाऊ. आणि ह्यांका राहांका प्रॉब्लेम नाही तसा म्हटला तर. आता जग पुढे गेलेलो असा. आणि ह्या ठिकाणी राहून त्यांनी महाराज आम्हाला मोकळ्या वाऱ्यावर सोडून जायला नाहीत. ही मेन महत्त्वाची गोष्ट. त्यांनी काय केलं, कोकणवर स्वारी केली. कोकणवर स्वारी करून आम्हाला इथं ठेवलं, सगळं झालं. 32 गावं इनाम दिली. कुठली? कोकणातली. अजूनही त्या प्रथा आमच्या तुमच्या जत्रा चालू आहेत त्या ठिकाणी. तिथं अजून आमचा तिथं मान आहे. यांचा मान आहे आमचा तिथे कोकणातनं. इनाम बांदा पेठ, कुडाळ पेठ, पेडणे महाल हे आमच्या ताब्यातली गावं आहेत. बरं. काय अजूनही आमच्याकडे संधा आहेत 1848च्या. 1674चं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. जशी पारगड असा तरी मांगेलीची तळेवाडी असा, तसे चौकुळ असा, आंबोली असा. ही माणसं निसर्गाच्या सानिध्यात येऊन राहिलेली माणसं होती. बरोबर. आयुष्यात कधी या माणसाने निसर्गाचा विचार केला नाही केलो नाही. आणि ह्या माणसाने ऐका माका सांगा, स्वतःचा विकास करताना आपल्यामुळे किती जंगल तोडता, आपल्या आजूबाजू किती केरळवाले येले, आपल्या आजूबाजूचे किती डोंगर सोपवले गेले, याचा विचार कधी कोणी केलो? काय झाला? आमदार, खासदार. लक्षात ठेवा, हे माणसांचा विचार करतात, प्राण्यांचा विचार कोण करणार नाही. करू. आज आमच्या कोकणात जंगल तोड चालली आहे, कोण बोलणार? ही चूक कुणाची? ही आमच्या नेत्यांची. आज केरळवाले स्थानिक माणसं, स्थानिक माणसं काय त्याला विकल्या आणि आता आम्ही त्यांची भांडी घासायला जातोय. नेते का विकलं परिस्थिती होती. स्थानिक माणसं इथं पहिला एक आला, रांगणात नाही थोडी म्हणून, पारगड आहे असंच राहू दे, आम्ही मोठी मोठी हॉटेलं काढूया आणि तुम्हाला आम्ही कामधंदे मिळू. आम्ही काय तुमची भांडी घासत बसायचं इथं ठिकाणी नाही जमणार. आमचा किल्ला आहे, आम्ही तो जतन केलेला आहे, आम्ही त्याची जतन करणार. आम्हाला जागा ह्या पद्धतीनं पाहिजे. हीच ती शेवटची इष्टी आम्हाला भेटली होती बरं का पुढे. म्हणजे पाठीमागे आलो होतो ना आम्ही इकडे पारगडला, तेव्हा हीच एसटी भेटली होती. सुप्रभात मंडळी. रात्री आम्ही लवकर आलो तर, पण रात्री तिकडे जायचं होतं आम्हाला जंगलामध्ये, पण तो व्यक्ती अवेलेबल नव्हता जो आम्हाला घेऊन जाणार होता. सो ते कॅन्सल करावं लागलं. सो बाय द वे सकाळी लवकर उठलो आज. त्याचं कारण असं की इथून सनराईज जबरदस्त दिसतो. आपला कॅमेरा लावलेला आहे टाईमलॅप्सला आणि या इथे मी आता करणार आहे माझ्या हातचा चहा. स्पेशल जिंजर टी बनवत आहे. अ व्हेरी व्हेरी स्पेशल पर्सन, जीवन कदम. ॲक्च्युली हे माझं फेवरेट काम आहे, त्यामुळे मला हे करायला आवडतं. बाय द वे गॅस आणि शेगडी हे माझी आहे, बट त्याच्यावरचं सगळं जे मेन चहाचं साहित्य आहे किंवा हे भांडं आहे ते इथलंच आहे, काकांचं आहे. माझं भांडं आहे, बट आता ऑलरेडी आता ह्याच्यामध्ये चांगलं बनतंच आहे. बाय द वे मी ह्याची टूर देतो तुम्हाला. ही जी छोटीशी शेगडी आहे, ती शेगडी तुम्हाला जवळपास ॲमेझॉनवरती 900 रुपयाला किंवा 1000 रुपयाला मॅक्झिमम मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे जे कॅन्स असतात गॅसचे ते बल्कमध्ये पण येतात. 4 गॅसचे जे कॅन असतात ते जवळपास तुम्हाला 600 ते 700 रुपयामध्ये मिळू शकतील. सो बऱ्यापैकी एका कॅनमध्ये 2-3 दिवस आपण चहा नाश्ता करू शकतो एका पर्सनसाठी. सो असं एकंदर त्याचं हे आहे. सो बाय द वे चहा जो आहे तो खूप स्वस्त आहे. हा म्हणजे बघायला गेलं तर रुपयाला चहा आम्ही विकतो इकडं, कारण की निसर्गात आम्ही असा चहा बनवतो आणि लोकांना त्याचा आस्वाद मिळावा, निसर्गातील चहा म्हणून आम्ही ह्याला प्रमोट करत आहोत. तर मस्तपैकी आपला जंगलातला चहा बनलेला आहे. प्रसादराव काय म्हणताय, कसा आहे चहा? मस्त, एक नंबर चहा. तू पहिला सिप घेतलेला आहे, मी अजून घेतलेला नाहीये. पूजा कसं काय? मस्त. आज स्पेशल जीवनच्या हातचा चहा मिळणार आहे, म्हणजे मिळालाय ऑलरेडी. सो जीवन चहा जीवन अमृत तुल्य. आईला त्या अमृत तुल्यनं तर सगळ्यांची वाट जमलेली आहे. ते कुठला पण येतोय उठसूट अमृत तुल्य. हा आपला पण अमृत तुल्य आहे बरं का.
म्हणजे असा निसर्गातील चहा तुम्ही निसर्गासमोर दाखवतो. हा बघा कसा आहे. हा एक नंबर. आंबोलीमध्ये आपण जंगलामध्ये हा चहा बनवतोय. लवकर फोकस 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 फोकस. कसा शाना माझं बाळ ते. तर फायनली मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत त्या डोंगराच्या माथ्याकडे, तेही जंगलातून. फायनली पोहोचलो आहोत आंबोलीच्या घनदाट अरण्यामध्ये. काय दिसतंय हे, काय नजारा आहे मित्रांनो. म्हणजे मी आजपर्यंत जंगल जे आहे ना ते जंगलात जाऊन अनुभवलेलं आहे किंवा ड्रोनाचार्याच्या नजरेतून अनुभवलेलं आहे, म्हणजे एरियल व्ह्यू जंगलाचा. या इथे प्रत्यक्षात या डोंगरावर आल्यानंतर तुम्हाला खाली असं घनदाट जंगल दिसते, म्हणजे एरियल व्ह्यू आपल्या खुद्द डोळ्यांनी बघता येतोय आपल्याला. मित्रो, व्लॉगिंग करणं तितकंसं सोपं काम नसतंय. त्याचं कारण म्हणजे आम्ही एवढा डोंगर चढून वरती आलोत तर खरा, पण आपल्या ड्रोनाचार्यानं उडवताना लागतो तो माझा मोबाईल, आणि माझ्या हे लक्षात नव्हतं आलं की मोबाईल इकडे लागू शकतो, आणि मोबाईल मी चार्जिंगला लावून आलोय. आता यासाठी मला पुन्हा खाली जावं लागतंय आणि पुन्हा वरती यावं लागणार आहे. मित्रांनो 9:27 झालेले आहेत. मी आता 10 मिनिटात रिटर्न येतोय. टाइम स्टार्ट्स नाव. जाताना काय तिथे पठार लागलं की नाही, तिथे बघ पडलो मी. अरे बाप रे, जोरात लागले. टायमिंग दाखव आपल्या बाईचा. परफेक्ट 10 मिनिटं. 10 मिनिटात रिटर्न. मित्र हो, हा सह्याद्री जितका सुंदर दिसतो त्याच्यापेक्षा कैक पटीने वास्तवातील सह्याद्री हा रौद्र आणि भयानक असल्याची प्रचिती मला या आंबोली आणि तिलारीच्या जंगलात आली. वर इकडे आपले ड्रोनाचार्य सुंदर दृश्य टिपण्यात मग्न असताना आमच्या पाठीमागे फक्त 10 फुटावरती एक जंगली अस्वल त्याच्या 2 पायावरती उभे राहून आमच्याकडे एकटक लावून रोखून बघत असताना पूजाला ते दिसले आणि तिची किंकाळी फुटली आणि आम्ही दचकलो. पाठी वळून बघताच अस्वल समोरच्या झुडपात गुडूप झाले आणि आमची बोबडी वळाली. गेलं पुढे. ओके. बापरे, अचानक इथपर्यंत आलो होता अस्वल. देवा पांडुरंगा, चल लवकर चल लवकर, इकडे चल इकडे चल. तिकडे नाही, इकडे जायचं आपल्याला. इकडे इकडे चल, इकडे इकडून खाली उतरू. तिकडून नाही मला सोडलं काय नसेल. काय करायचं? अस्वल माणसानं खातं थोडीच. हो, मारतं का? आपण तिघे आहोत. बी ब्रेव. हा, म्हणजे घाबरायचं नाही. हा अस्वल मी बघितलं तर. हळूहळू जाऊया तिथून. ते तिकडेच गेलं बरं का, तिकडे त्या साईडला. मग जंगलातलं आहे ते. बाप रे, आता आम्ही सुरक्षित ठिकाणी आलोत. आम्ही त्या जंगलामध्ये होतो पाठीमागे, आणि अक्षरशः पाठीमागे येऊन उभा राहिलाय तो अस्वल. धडधड. ऍक्च्युली मला समोरून बघायचा होता, पण तो पळत पाठीमागे तिकडे गेला, म्हणून त्या पाठमोरा मी बघितला त्याला. पोरगीचा जाम भितरला. आणि तू मेन म्हणजे उभा असलेला बघितलास काय तो? आम्ही पाठीमागे बघेपर्यंत त्याने खाली असा मुंडी घातली आणि 4 पायावरती गेला तो. स्लिपरी होतं ना, त्या झाडाला त्याने असं पकडलं होतं आणि मग तो खाली हे करत होता. ओके. त्यामुळे आपल्या जेव्हा पाठीमागे होता ना, मे बी तो हे होता, वाकलेला होता. हा हा,
आणि खाली उतरताना तो सो मी पूर्ण त्याला एंटायर बघितला. हो का? हॉरिबल, बेकार, हॉरिबल एक्सपिरियन्स. तू येत नव्हतीस ना वरती इकडे? पण आता असं वाटतं वर्थ आहे. वर्थ आहे. अटॅक केला असता तर नाही. एका पॉइंटला मी तयारी ठेवली होती, जेव्हा खूप असं धडधड व्हायला लागलेलं मी म्हटलं आता लेट्स फेस, काय होईल काय होईल ते होईल. या वाईल्ड अॅनिमल बद्दल एक माहिती आहे की ते स्वतःहून अटॅक कधी करत नाहीत. बरोबर. तर त्यांना खरंच तो धोका जाणवला तरच. बरोबर. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. काकांना तो एक्सपिरियन्स सांगतो इथला. देवा पांडुरंगा, माघारी आलो आम्ही. कुठे गेले काका? सॉलिड म्हणजे सॉलिड एक्सपिरियन्स होता हा. तुम्ही काल तिथनं लाकडं आणली? हा. ऍक्च्युली मला असं वाटतं की ते अस्वल इकडे कुठेतरी निघालं होतं है ना, आणि आपल्याला बघून ते थांबलं पुन्हा रिटर्न गेलं. हे असं असते म्हणजे डिस्टर्बन्स असतो. काय बोलले? पूजाला बघा आलं तो अस्वल. आई शपथ, तुम्हाला कधी दिसत नाही? बघा बघा आमचं नशीब, आम्ही हिला घेऊन गेलो आहे की नाही. मगाशी मी जिथं पडलोय तर मला बघा एवढं लागलेलं आहे. पॅन्ट फाटली नाही बट आतमध्ये एवढं लागलेलं आहे मला, आणि गुडघ्याला मुकामार जास्त लागलेला. दगडावरतीच डायरेक्ट पडलो मी. काय करणार, इथे आल्यानंतर इथे आधी पण लागलंय मला आणि आता इथे लागले, त्यामुळे हळद लावतो थोडीशी. तर या रान माणसाला तुम्हाला जर अजून बघायचं असेल तर त्याच्या चॅनलवरती नक्की बघू शकता. लय भारी भारी विषय घेऊन येतोय. ठीक आहे, सो त्याच्या चॅनल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, नक्की बघा. चला तर आता अलविदा करायची वेळ आलेली आहे. आपला काळा घोडा रेडी आहे राईडसाठी. आपलं सगळं आवरलेलं आहे आणि आता बाय बाय करतो. बाय 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 बाय. खूप मजा आली आणि असे छान छान ब्लॉग्स बनवत राहा. पुन्हा पुन्हा कोकणात ये आणि सांभाळून जा. आता होय, नक्कीच रस्ता तुला माहीतच आहे कसा. ऑफकोर्स. सो प्रसादने मला कालचा दिवस असला भारी फिरवला आहे, त्याबद्दल प्रसादचे धन्यवाद. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. बाय द वे काकांचे पण धन्यवाद. त्यांनी भारी भारी म्हणजे सकाळी कधीही उठवा चहा बनवून देत होते आम्हाला. आणि त्यांच्या हातचं जेवण आणि नाश्ता अल्टिमेट. तुम्हाला जर इकडे यायचं असेल म्हणजे आय थिंक हा जो एरिया जर तुम्हाला फिरायचा असेल आंबोलीचा, तर प्रसादशी तुम्ही नक्कीच कनेक्ट करू शकता. सोबतच यायचं तुम्हाला होमस्टेला यायचं असेल तर त्यांच्या डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा, यांच्याशी कनेक्ट करू शकता. सो आता निघूयात आपण. बाय बाय. छान वाटलं. बाय 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 बाय. पुन्हा नक्की येणार बरं का मी. चलो बाय बाय. येस सेम इयर. काय बोलावं मंडळी मला आता समजत नाहीये, कारण की हे 10 दिवस कसे गेले कोकणातले. खरंच हे अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. आणि आता या सिरीजची सांगता करताना भरून आल्यासारखं झालं आहे. म्हणजे 10 दिवसासाठी तरी माझं एक घर झालं होतं हे कोकण म्हणजे. आणि कोकणातल्या माणसांचं प्रेम, कोकणातल्या निसर्गाने मला भारावून सोडलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा मी संच याचा आठवणी म्हणून घेऊन चाललेलो आहे. आता मी आजऱ्यामार्गे निपाणीला जाणार, निपाणीवरून थेट सातारा गाठणार आहे. सातारा स्टे करणार आज, आणि नंतर 1-2 दिवसांनी मी मुंबईला जाणार आहे. I've been pushing away everybody I love. I don't know what to do. Need a sign from above. I just want to be somebody who knows how to behave, but I'm not even close. Won't you save, 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 save me? Won't you save, save, save? इथं कसं काय पण तुम्ही थांबलाय? तुमची वाट बघा बसले मी. होय बघते ना नेहमी. आता तुमचं बघा बरोबर. शपथ.
अरे बापरे. ते बघा तुमच्या कंपनीवर बसले तुम्ही. निपाणीतनं मी स्टोरी टाकली होती आता. मी तर लॉजमध्ये होतो. होय. अरे बापरे. काय नाव आपलं? शुभम काय? बर बर बर. ते स्टोरी टाकली होती, बऱ्याच जणांना माहित नाही ना मी कुठे येते. कोल्हापूरमधले हे सबस्क्रायबर भेटले मला या इथे रस्त्यावरती, बट आता ते मला इन्व्हाइट करतात. ॲक्च्युली मला खूप लेट झाला आहे, बट त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. आईला कोल्हापूरकर मळ्यातच घेऊन जाते ते राहू. काय म्हणावं हे प्रेम. अरे देवा, छे बॅगांचा असं लफड असतो बघा, कुठे ठेवायचं कुठं नाही, हे उतरायचं म्हणजे लय मोठं चॅलेंज. ओके देवा पांडुरंगा, काळ्या घोड्या नीट राहा बाबा. तर मित्राचा पाहुणचार झाल्यानंतर ना मी आता कोल्हापूरमध्ये पोचलेलो आहे, कोल्हापूर सिटीमध्ये. आता इथून नेरले म्हणजे माझ्या सासरवाडीमध्ये जायचं ते जेवण करायला. आई शपथ. हळूया हळूया. अरे त्या पळतात आहेत यार. आई शपथ यार, हायवेला थांबलेलेत लोक. मगाशी पण तो हायवेलाच थांबला होता. शेट यार, असं प्लीज करू नका यार. कसल्या पळत आलेल्या आहेत. थांबा जरा, थांबा जरा. अरे सॉरी, आधी सुद्धा एक सबस्क्रायबर भेटला, तो घरीच घेऊन गेला मला, त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि मला ऑलरेडी उशीर झालाय. अरे असं का तुम्ही हायवे थांबलाय? आम्हाला थांबायचं कुठं नक्की समजेना, इथं थांबलो. शेवटी पुढे जाऊन बघूया. बर. तेवढ्यात तुम्ही दिसलात. अरे देवा. ओके ओके ओके, थँक्यू. तरी केव्हापासून माहिती तुम्ही तिलारी मार्गे जाणार होता ना? हा हा हा, तिलारी मार्गे. बर बर बर. तिकडे येऊन भेटायचं. अरे देवा. तरी बरं झालं भेटला रे. ओके. नाही आता नाही, सॉरी. अहो पुन्हा नंतर येणार आहे मी, खास कोल्हापूर शहर करण्यासाठी. शहरांचा दौरा माझा नक्कीच असणार आहे, पूर्ण महाराष्ट्रातला. बापरे कोल्हापूरकर, केवढं हे प्रेम. माझ्या आरशामध्ये पाहिलं की त्या पोरी पळतातच पाठीमागे, म्हणजे ते वाईट वाटलं की त्यांना त्रास झाला. फायनली सासरवाडीमध्ये पोहोचलेलो आहे. चायला दुपार निघून गेली तरी मी पोहोचतोच आहे. दुपारचं जेवण अजून मला जेवायचं आहे. हा, जाम कंटाळा आला राव. कंटिन्यू राईड करतोय अंबोलीपासून मी. आता इथून पुढे कराड 20 किलोमीटर आहे. फायनली पोचलेलो आहे घरामध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा माझा 11वा दिवस आणि रात्री मी इथेच थांबलो होतो, माझ्या सासरवाडीमध्ये नेरलेमध्ये थांबलो होतो, कारण की खूप कंटाळा आला होता. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मी पडलो होतो काल, तर माझा गुडघा अक्षरशः सुजला होता. मला थोडीशी कणकणी पण आली होती, त्यामुळे काल आराम इथेच केला. आणि आता सकाळी निघालो, कारण की पुन्हा माझं ऑफिस पण आहे. काय करते तू? काय चाललंय तुझं? अरे चप्पल काढ किती बूट. आलो की नाही माघारी? टेन्शन घेतलं होतं. कसा दिसतोय ना, एकदम खतरनाक. यांची आता प्रोसेस चालू होता. असं असतं, म्हणजे एवढ्या लांबून आलो आहे म्हटल्यानंतर ना एक मोठी मोहीम होती, त्यामुळे छान वाटलं घरातल्यांना आणि असं वेलकम केलं आहे, भारी वाटलं. फायनली 15 दिवसानंतर ना मळकट तळकट झालेला आपला काळा घोडा धुतलेला आहे, असा एकदम चकाचक दिसतोय, हे की नाही. पोरांनी मिळून आम्ही सगळ्यांनी धुतलेला आहे. चला आता जेवायला. लय तुम्ही भिजलाय. झाले का तुझ्या पोळ्या? एक नंबर काम केलंस तू. मला अजिबात ते नॉनव्हेज खायचं नव्हतं. सारखं मी उठ सूट दररोज मी तेच नॉनव्हेजच खातोय 10 दिवस. होय का? होय. माझा पोरगा एवढा
महाराष्ट्राचा दौरा करून आलाय म्हणल्यावर गोडधोड नको करायला. कोकणाचा मग काय मग पुरणपोळी केली. तर मित्र, मी सकाळीच आलो या इकडे चंचळीला आणि आता दुपारी 3 वाजता मी पुन्हा निघालो आहे मुंबईला. ॲक्च्युली आज मी या इथे स्टे करणार होतो, आजचा दिवस आराम करणार होतो, पण एक अर्जंट काम आलेलं आहे ऑफिसचं. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि मी घरी पोचलेलो आहे फायनली मुंबईमध्ये. आता तनुल्याची रिॲक्शन बघूया. तनुल्या, मी आलो. तू काय करतो? काय 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 करतो? दुधू पितो. तुम्हाला मिस केलंस? नाही केलं? अरे बाबा, तू दुधू पी आपला. तू तेवढंच बरं वाटतोस दुधू पिल तेवढंच, नाही तर पुढचंच बोलतोय.